सरकारचं करायचं काय? खोके सरकारचं करायचं काय? निष्क्रिय सरकारचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. आंधळे बहिरे सरकार, आंधळे बहिरे सरकार, आंधळे बहिरे सरकार, आंधळे बहिरे सरकार. निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. दुराचारी सरकार, अरे खुलेआम बलात्कार, अरे खुलेआम बलात्कार. हे नको आम्हाला 1500 बलात्काराला द्या फाशी. अरे नको आम्हाला 1500 बलात्काराला द्या फाशी. अरे नको आम्हाला 1500 बलात्काराला द्या फाशी. दुराचारी सरकार, हाय हाय. दुराचारी सरकार, निष्क्रिय सरकार, निष्क्रिय सरकारचा निषेध असो, निषेध असो, मुंबईकर देशातल्या तमाम समस्त नागरिकांनी करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला मुलीबाळी आहेत आणि विशेषतः हेच काय जे आदर्श विद्यामंदिर आहे बदलापूरमध्ये, इथे ही घटना घडल्यानंतर ज्या प्रकारच्या सरकारच्या कडनं त्याच्यावरती तीव्र अशी कारवाई करणं गरजेचं होतं, तर ते न होता कोणाच्या तरी दबावाखाली. कारण आज असं अनेक वर्तमानपत्रांमध्ये आले आहे का लोक तिथले म्हणत होते आंदोलन करतं की ही भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची शाळा आहे आणि गुन्हा घडल्यानंतर त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करायला गेले. 11 तास पोलिसांनी तक्रार घेतली नाही. कोणाच्या दबावाखाली पोलीस होते? आज तर सकाळी मी बातम्यांमध्ये पाहताना पाहिलं की ते ह्या राज्याचे एक मंत्री दीपक केसरकर ते सांगत होते डॉक्टरांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला पण नकार दिला. अरे या राज्यात चाललंय काय? वाटत नाही तुम्हाला असे स्टेटमेंट करायला? डॉक्टरांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला नकार दिला. आम्ही त्यांच्यावर कारवाई ते म्हणतात. कधी करणार कारवाई? आणि ज्या पद्धतीने सरकार चाललंय हे दबावाखाली चालवलं जाते. काही आमदार फायरिंग करतात, काही आमदार किडनॅपिंग करतात, काही आमदार अधिकाऱ्यांना मारतात, काही आमदार शिवीगाळ करतात. 2 या सत्ताधारी पक्षातल्या 2 आमदारांना तर 2-2 वर्षाची सजा झाली अधिकाऱ्यांना मारलं म्हणून. म्हणजे काय गुंडांचं सरकार आहे का? आमदार गुंडगिरी करतायत, मंत्री गुंडगिरी करतायत. ते एक आमदार तर अत्यंत शिवीगाळ करत होते. गिरीश महाजन काल मध्यस्थी करण्यासाठी संकट मोचक म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनांमध्ये भूमिका बजावलेली दिसते, परंतु कालच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि ते चुकीचं घडलं अशा पद्धतीची प्रतिक्रिया. 100% कारण लोकांच्या कारवाई तातडीने झाली असती, त्या मुलींवरती ट्रीटमेंट तातडीने झाली असती, पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल केला असता तर ते नक्की झालं. आज तुमच्या सोशल मीडियाला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लाडली बहीण करत ते गावभर फिरतायत, फटाके वाजवत इव्हेंट करतायत, परंतु याच्यातला एकही जण लाडक्या भाचीला बघायला गेला नाही. सर तुम्ही म्हणताय की ती शाळा भाजपची होती, भाजपला संबंधित लोकांची होती, मात्र काल तिथल्याच एका भाजपच्या स्थानिक नेत्याचं म्हणणं आहे की हे सगळं जे कालचं आंदोलन झालं ते ठरवून केलेलं आंदोलन होतं, हे मुद्दामून ही माणसं आणली गेली होती. मग तुम्ही गुन्हा केला तो ठरवून केलात का? आंदोलन ठरवून केलं. मग जे काय त्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं त्या छोट्या मुलींचं हे तुम्ही ठरवून केलं का? हे बोलण्यापुरतं ठीक आहे. या भावनांचा लोकांच्या उद्रेक आहे, उत्स्फूर्त आंदोलन होतं. लोक लाठीचार्ज पोलीस करत होते तरी
रेल्वे ट्रॅकमधनं हलत नव्हते. एवढं उत्स्फूर्त आंदोलन होतं. ते काय कोणी ठरवून केलेलं आंदोलन होत नाही. महिला काय ठरवून होतात. हा धंदा तुम्हाला माहीत आहे. पैसा दो और वोट लो हा धंदा भाजपचा आहे. त्यांना हे सगळं ठरवून दिल्यासारखं वाटते, परंतु हे ठरवून वगैरे काय नव्हतं. हे उत्स्फूर्त आंदोलन होतं. जनभावनेचा उद्रेक होता. लोकांनी जो काय अन्याय रोज वर्तमानपत्रामध्ये तुम्ही पहा, रोज मीडियाला बघा, कुठेतरी घडलेलं असते. पुण्यामध्ये अशी घटना घडली, काल कळव्यामध्ये घडले. म्हणजे लहान मुलींना देखील पाहिलं जात नाही. एवढा विकृत समाज कधी महाराष्ट्राने पाहिला नाही. एवढी विकृत यंत्रणा सरकारची कधी महाराष्ट्राने पाहिली नाही. कारण जर ह्यांना वेळीच जर बंदोबस्त झाला, वेळीच जर कठोर कारवाई केली, तर मला वाटतं असं धारिष्ट्य या छोट्या छोट्या मुलींच्या बाबतीत कोणी करणार नाही. परंतु सरकार हे निष्क्रिय राहिलं. कारण ह्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत, हे गृह खातं सांभाळण्यापेक्षा, कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यापेक्षा पक्ष फोडीमध्ये जास्त रस घेत आहेत. आपलं सेटिंग करण्यामध्ये जास्त घेत आहेत. आमदारांच्या निवडणुका कशा लढायच्या याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. सत्ता कशी टिकवायची याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. पण कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांना आता हे राहिलेलं नाही, इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली. किशोरीताई शिवसेना विभाग क्रमांक 12 आणि शिवडी विधानसभेच्या वतीने, शिवसेना विभाग क्रमांक 11 आणि शिवडी विधानसभेच्या वतीने काल मी स्वतः बदलापूरमध्ये होते. काल त्या मुलीच्या आईवडिलांना भेटायला आमच्या ज्योती ठाकरे गेल्या होत्या. माझ्याशी त्यांचं फोनवरनं बोलणं झालं. अनेक लोकांनी, पालकांनी आणि पालकांबरोबर इतर पालक त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्या सहभागामध्ये एकच मागणी होती की अशा नराधमांना फास्ट ट्रॅक करून लवकर फाशी द्या. कारण ज्या लहान मुलांना पाणी पिण्याचा वेळ होतो किंवा स्कूलला जाण्याची जी लहान मुलांची वेळ आहे, त्या वेळेत या नराधमांनी आपलं कार्य साधलेलं आहे. निश्चितच त्या सगळ्याला लॉकअप बंद केलं वगैरे हे सगळं आहे. परंतु आपलं जे सरकार आहे हे इतकं मशगूल आहे. जे अजय चौधरींनी सांगितलं की आजही निवडणूक घ्याव्या का ना घ्याव्या काय याच्यावरती विचार चालला आहे. कुठल्या पक्षातला कोणाला घ्यायचं, कसं घ्यायचं, किती पैसे द्यायचं ह्याचा विचार चालला आहे. 150 रुपयात 1500 रुपयामध्ये महिलांना लाडकी बहीण, अरे पण मग ती लाडकी बहिणीची जी मुलगी आहे तिच्यावर एवढा मोठा अत्याचार होतोय. आज अकोल्यामध्ये 8 मुलींवर, 8वी आणि 9वीच्या 8 मुलींवर शिक्षकांनी अतिप्रसंग केलेला आहे. म्हणजे देऊळ सुरक्षित नाही, शाळा सुरक्षित नाही, त्याच्यानंतर जिथे काम करतो तिथे सुरक्षित नाही, ट्रेनमध्ये जातो सुरक्षित नाही, प्रवासामध्ये सुरक्षित नाही. मग गृहमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहेत? ताई, आणखीन एक मुद्दा या दरम्यान पाहायला मिळतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या नावाचे पोस्टर असतील किंवा ज्या पद्धतीचा क्राऊड त्या ठिकाणी काल पाहायला मिळालेला होता, त्यांना कोणीतरी फूस लावून तिथे पाठवले होतं, जमवून हा क्राऊड आणला होता. नाही, मुख्यमंत्री असले तरी ते माणूस आहेत. पडायला कोणी फूस लावली होती विचारा. माणूस आहेत. गुवाहाटी व्हाया सुरत इकडे तिकडे जाताना कोणी फूस लावली होती ते उत्तर द्या. तुम्हाला कोणी फूस लावली होती? तुम्ही म्हणताय आता फूस लावली, तर तुम्हाला कोणी फूस लावली? आणि तुम्ही व्हाया मार्गे जाऊन ही जी सत्ता स्थापन
केली हरकत नाही, तुम्हाला ती लकलाप, परंतु खोटे आरोप करू नका. तुम्ही लाडल्या बहिणीमध्ये एवढे मशगूल आहात की तुम्हाला बाकी काही दिसतच नाहीये. इतका अत्याचार होत आहेत तर तुम्हाला ते दिसत नाहीयेत. आणि कारण नसताना लाडल्या म्हणजे कुठूनही निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पण लाडल्या बहिणीच्या रेटा हा वाजलाच पाहिजे. हा जो काही त्यांचा एक प्रयत्न आहे तो मला वाटतं केविलवाणा प्रयत्न. ताई, चित्रा वाघ यांनी कोलकाताच्या प्रकरणामध्ये CSMTच्या ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च काढलेला होता, परंतु या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस कारवाई करतील एक साधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. भाजपच्या महिला ब्रिगेड ज्या कायम ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, या प्रकरणात मात्र थेट रस्त्यावर शिवसेना उतरली, पण ते उतरलेले दिसत नाहीये. भाजप सोयीनुसार आपलं राजकारण करतं. शाळा आहे ना, आणि ती मुळात भाजपची शाळा आहे. त्याच्यामध्ये वामन म्हात्रे हे ट्रस्टी आहेत, म्हणून त्यांची हिंमत झाली. एका पत्रकार मुलीला, काय बोलले, जाधव नावाची मुलगी आहे, तिला विचारतात तुझ्यावर रेप झाला का, म्हणजे शाब्दिक रेप केला ना, त्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करून जर कोणीच काही नाही केलं तर आम्ही जड याचिका दाखल करणार म्हणजे करणार. तर महिला पत्रकार सुद्धा आमच्या भगिनी आहेत, आमच्या मुली आहेत, त्यांना अशा वाऱ्यावर आम्ही सोडणार नाहीत. कारण त्या पत्रकार ज्या संस्थेत काम करतात त्यांचे वरचे विकले गेले असतील, पण आम्ही आमच्या मुलींची आबरू राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूत आहे. राज्य म्हणून जरा शरम करा हो. तुमचा तो वामन बोलतोय का महिला पत्रकार केला, तुझ्यावर बलात्कार झाला का, तुम्हाला सर कॅमेरा लोक चीड आली पाहिजे. संतापजनक घटना आहे, महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना आहे. हे सरकार महाराष्ट्राला लाचार करून अशा प्रकारचे अत्याचार कलंकित करते. हे सरकार थांबवून केलं पाहिजे. लाडकी बहीण की ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीचे पोस्टर घेऊन लोक आली त्यांची सुद्धा आम्ही चौकशी करू. CCTV मध्ये सगळं बेशरम आहे तो, मुळात बेशरम माणसं अशी बोलतात. त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्या मुलीबद्दल. अशा घटनेला कोण कुठून आलं महत्वाचं नाही, सामाजिक प्रतिक्रिया कुठेही येऊ शकते. तुमच्या महिला कलकत्त्यात का गेल्या याचं उत्तर द्यायला सांगू त्याला. पहिलं गेली ना, गेले की नाही का पुस्तक तुमची कोटं धरली, कोणाची मीडियाची कोटं धरली का? तुमच्या महिला कलकत्त्यात काय गेलेत, इथून गेलेत की नाही गेलेत ना, त्याचं उत्तर द्या म्हणून. थँक्यू सर.